हॅलो गाईस, तुमचं सर्वांचं वेलकम केमिस्ट्री 18/7 या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचं आहे. या चॅप्टरचे वॉटर ट्रीटमेंट या चॅप्टरचे आपण आधी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये महत्त्वाचे मेथड, आयन एक्सचेंज मेथड, डिसएडव्हांटेजेस ऑफ हार्ड वॉटर जे पॉईंट आहेत ते आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. आज आपल्याला महत्त्वाची मेथड बघायची ती म्हणजे हॉट सोडा लाईन मेथड. काय बघायचं आपल्याला? हॉट सोडा लाईन मेथड. या मेथडला दुसरं नाव आहे प्रेसिपिटेशन मेथड. तुमचा जर तुम्ही डी पेपर बघितला तर त्यामध्ये एक क्वेश्चन फिक्स असतो, एक तर आयन एक्सचेंज मेथड किंवा मग हॉट सोडा लाईन मेथड. आपण आयन एक्सचेंज मेथड ऑलरेडी डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे. ही आहे प्रेसिपिटेशन मेथड. खूप सोपी मेथड आहे आणि याच्या आयन एक्सचेंज सोपी एकदम खूप सिंपल भाषेमध्ये आयन एक्सचेंज मेथड तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे, ती जाऊन पटकन तुम्ही बघायची आहे. तर प्रेसिपिटेशन मेथड किंवा हॉट सोडा लाईन मेथड हा क्वेश्चन 6 मार्काला येण्याचे दाट चान्सेस आहे. एकदा तो येऊन गेलेला पण आहे. मग या मेथड आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. बोथ टेम्पररी as well as permanent hardness are removed by hot soda lime method. हॉट सोडा लाईन मेथड ने टेम्पररी as well as permanent hardness रिमूव्ह केले जाते. हा एमसीक्यू ह्याच वर्षी येऊन गेलेला आहे. तर 17 तारखेला जो पेपर झालेला आहे रेग्युलरचा केमिस्ट्रीचा, त्यामध्ये एमसीक्यू येऊन गेलेला आहे की कोणत्या मेथडने आपण टेम्पररी as well as permanent hardness रिमूव्ह करू शकतो. तर ती आहे हॉट सोडा लाईन मेथडने. ओके, त्याच्यानंतर both temporary and permanent hardness can be removed by hot soda lime method. याच्यामध्ये टेम्पररी हार्डनेस जी आहे ती लाईन रिमूव्ह करतो आणि परमनंट जी हार्डनेस आहे ती सोडा रिमूव्ह करतो. लाईनचं फंक्शन काय आहे? तर लाईनचं फंक्शन आहे रिमूव्ह टेम्पररी हार्डनेस. मग टेम्पररी हार्डनेस काय असते? कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट. त्याच्यावर एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. टेम्पररी आणि परमनंट हार्डनेस वर पण आपण ऑलरेडी एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, तो पण तुम्ही बघायचा आहे. बायकार्बोनेट आपण HCO3 या ग्रुपने शो करत असतो. तर टेम्पररी हार्डनेस ही लाईन रिमूव्ह करतो. लाईनचं फंक्शन टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करतो. टेम्पररी हार्डनेस म्हणजे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट. त्याचं नाव असते, दुसरं नाव सोडा. सोडाचं फंक्शन काय? परमनंट हार्डनेस रिमूव्ह करणे. आपण हेही बघितलं होतं की परमनंट हार्डनेस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये क्लोराईड किंवा सल्फेट प्रेझेंट असतात, Cl2 किंवा SO4 प्रेझेंट असतात, त्यांना आपण काय म्हणतो? परमनंट हार्डनेसचे फॅक्टर म्हणतो. त्यांना रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं? सोडा करत असतो. ह्या मेथडचा प्रिन्सिपल आपल्याला बघायचा आहे. प्रिन्सिपल एकदम सिंपल आहे की वॉटरमध्ये ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत, ज्या आपल्याला इझिली दिसत नाहीत, बरोबर, पण त्या इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, त्या सोल्युबल इम्प्युरिटीजला काय केलं जातं? लाईम आणि सोडा टाकून इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. इथे दिलंय बघा, soluble impurities are converted into insoluble impurities and these impurities are filtered to get the soft water. म्हणजे जे ऑलरेडी आता तुम्ही तुरटीचा एक्सपेरिमेंट बघितला असेल, ज्याच्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये आधी आपल्याला काही दिसत नाही, पण त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज काय असतात? प्रेझेंट असतात. ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पोटॅशियम किंवा तुरटी टाकतो त्यावेळेस त्या इम्प्युरिटीज काय होतात? सेपरेट होतात. सेम प्रिन्सिपल याच्यामध्ये यूज केला गेलेला आहे की ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्यांना इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट केलं. इनसोल्युबल मध्ये ज्या इम्प्युरिटीज कन्वर्ट झाल्यानंतर त्यांना काय केलेलं? सेपरेट आउट केलं किंवा फिल्टर केलेलं आहे आणि आपल्याला काय भेटलेलं आहे? सॉफ्ट वॉटर भेटलेलं आहे. टू गेट द सॉफ्ट वॉटर. ओके, म्हणून या मेथडला दुसरं नाव प्रेसिपिटेशन मेथड पण आहे, कारण का त्याच्यामध्ये पीपीटी भेटते आपल्याला, तिला आपण काय केलं? फिल्टर केलेलं सॉफ्ट वॉटर घेण्यासाठी. या मेथडला दुसरं नाव काय? पीपीटी भेटते म्हणून दुसरं नाव काय दिलेलं आहे याला? प्रेसिपिटेशन मेथड. ओके, हे नाव सुद्धा याला देण्यात आलेलं आहे. या रिएक्शनला मॅक्सिमम 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटांमध्ये ही रिएक्शन काय होते? पूर्णपणे होऊन जाते. ओके, एवढाच त्याचा प्रिन्सिपल आहे की सोल्युबल इम्प्युरिटीज आर कन्वर्टेड इनटू इनसोल्युबल इम्प्युरिटीज अँड देन the impurities are filtered to get the soft water. Reaction takes place within only 15 minutes. ओके, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन. जर ह्याचं तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं, 3 पार्ट मध्ये या डायग्रामचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. तुम्ही पटकन जर तुमच्याकडे नोट्स नसतील तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला काय करणार आहे? कामात येणार आहे स्क्रीनशॉट डायग्रामचा आणि याचा पूर्णपणे एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. ओके, तर म्हणजे तुम्हाला डायग्राम सांगायला सोपं जाणार आहे मला. ओके, तर बघा पुढे की याच्यात काय झालेलं आहे. हे पुसल्यानंतर तुम्हाला डायग्राम स्पष्ट दिसेल. आपण बघितलं की सोल्युबल इम्प्युरिटीज काय झालेलं आहे? इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट केले गेलेले आहे. ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन काय म्हणतो की ही डायग्राम 3 पार्ट मध्ये डिवाइड आपण करून टाकलेली. 3 पार्ट मध्ये पहिला पार्ट रिएक्शन टाइप, दुसरा कोनिकल सेडिमेंटेशन टाइप, म्हणजे हा जो पार्ट आहे कोनिकल सेडिमेंटेशन टाइप म्हणतात त्याला. कोनिकल सेडिमेंटेशन टाइप, त्याला म्हणतात कोनिकल सेडिमेंटेशन टाइप. 3 पार्ट मध्ये डायग्राम डिवाइड केलेली. पहिला म्हणजे रिएक्शन टाइप, दुसरा कोनिकल सेडिमेंटेशन टाइप आणि तिसरा म्हणजे सॅन्ड फिल्टर. ओके, सॅन्ड फिल्टर. या प्रकारे 3 पार्ट मध्ये डायग्राम आपण डिवाइड केलेली. रिएक्शन टाइप, रिएक्शन टाइप मध्ये काय असतात? 3 प्रकारचे ओपनिंग असतात. हा जो वरचा पूर्ण पार्ट दिसतोय तुम्हाला, हा काय? रिएक्शन टाइमचा पार्ट आहे. ओके,
रिएक्शन टँकचा पार्ट घ्या. याच्यामध्ये काय होतं की 3 प्रकारचे ओपनिंग दिलेले त्याला पूर्णपणे, ज्याचा वरचा जो पार्ट तो लार्ज असतो आणि जो खालचा पार्ट असतो तो काय असतो थोडा कोनिकल शेप मध्ये असतो. ओके, हा पूर्ण पार्ट, हा जो पूर्ण पार्ट आहे तो पूर्णपणे रिएक्शन टँकचाच पार्ट आहे. याच्यामध्ये 3 प्रकारचे ओपनिंग असतात. एक ओपनिंग असते वॉटर साठी टॉपला, हार्ड वॉटर ज्याच्यात येत असतं ते. दुसरी ओपनिंग असते स्टीम साठी. ओके, आणि तिसरी ओपनिंग असते केमिकल साठी. याच्यातनं केमिकल कुठले कुठले येतात तर लाईम अँड सोडा इथे दिले बघा. हे दोन केमिकल काय तिसऱ्या ओपनिंग मधून मध्ये येत असतात. तिघांचं इथे काय होतं रिएक्शन टँक मध्ये मिक्सिंग होतं. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे कोनिकल सेडिमेंटेशन टँक. कोनिकल सेडिमेंटेशन टँक मध्ये काय होतं की पीपीटी किंवा स्लज बॉटमला त्याच्यात जमा होत असते. याचा जो खालचा पार्ट आहे तो कसा असतो कोनिकल शेप मध्ये असतो. याच्यामध्ये पीपीटी किंवा स्लज हा जमा होत असतो. ओके, याला दोन प्रकारचे ओपनिंग असतात. एक म्हणजे सॉफ्ट वॉटर साठी, याच्यामध्ये सॉफ्ट वॉटर तयार होतं ते सँड फिल्टर कडे इथून जात असतं. ओके, इथून सँड फिल्टर कडे सॉफ्ट वॉटर जातं आणि जे स्लज किंवा पीपीटी आहे ती कुठे होते बॉटमला सेट होते. इथून याला आपण काय करू शकतो रिमूव्ह करू शकतो. म्हणजे ही याची पहिली ओपनिंग किंवा आउटलेट म्हणू शकतो आपण याला, आणि ही दुसरी आउटलेट. पहिली आउटलेट कशासाठी स्लज किंवा पीपीटी बाहेर काढण्यासाठी, आणि दुसरी आउटलेट जी आहे ती कशासाठी आहे त्याच्यामध्ये तर ती आहे सॉफ्ट वॉटर साठी. ओके, या प्रकारे हा पार्ट असणार कन्सिस्ट ऑफ 2 आउटलेट फॉर स्लज अँड सॉफ्ट वॉटर साठी. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे डायग्रामचा तिसरा जो पार्ट आहे तो आहे सँड फिल्टर. आता इकडे तुम्हाला सॉफ्ट वॉटर तर भेटलेलं आहे, इथे आपल्याला सॉफ्ट वॉटर भेटून जात आहे, बट आपल्याला काय पाहिजे खूप जास्त प्युरेस्ट फॉर्म मध्ये वॉटर पाहिजे. मग ह्याच्यातून जे सॉफ्ट वॉटर आलेले त्याला आपण काय केलंय सँड फिल्टर मध्ये पाठवून दिलेलं आहे. सँड फिल्टर म्हणजे काय, तुम्ही 8वी 9वीला एक एक्सपेरिमेंट केला असेल बघा, त्या माठामध्ये आपण कोळसा टाकतो, रेतू टाकतो वगैरे वगैरे, तोच इथे काय आपल्याला सँड फिल्टर लावला, जेणेकरून काय हे जे आहे हे वॉटर याच्यातनं जाणार आहे. हे वॉटर सँड फिल्टर मधून पास होईल आणि आणखी ज्या थोड्याफार काही इम्प्युरिटीज राहिल्या असतील त्या सुद्धा त्याच्यातनं काय होईल रिमूव्ह होऊन जाणार. तुम्हाला खूप जास्त प्युअर किंवा डिस्टिल वॉटरचं स्टँडर्ड असलेलं वॉटर आपल्याला भेटणार आहे. मग सँड फिल्टर मध्ये 3 प्रकारची सँड यूज केलेली असते. 3 प्रकारचे सँड असते. फाईन सँड यांच्या साईजच्या बेसिसवर ते सेपरेट केलेले असतात. इथे एवढा आपल्याला साईज देणं काही मॅटर नाहीये. फाईन सँड, त्याच्यानंतर दुसरं कोर्स सँड आणि तिसरी म्हणजे ग्रॅव्हल सँड. कुठली तिसरी असते ती म्हणजे ग्रॅव्हल. फाईन, कोर्स आणि ग्रॅव्हल सँड या 3 प्रकारचे याच्यामध्ये काय असते सँड यूज केलेली असते. याच्यातनं हे सॉफ्ट वॉटर पास होतं. ओके, आणि पास झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं पूर्ण खूप जास्त प्युरेस्ट फॉर्म ऑफ वॉटर आपल्याला भेटत असतं. ओके, एवढे याचे कन्स्ट्रक्शनचे पार्ट आहेत. आता वर्किंग बघा, ह्या रिएक्शनचं ह्या मेथडचं वर्किंग कसं चालतं तर सुरुवातीला रिएक्शन टँक मध्ये हे झालं कन्स्ट्रक्शन, आपल्याला वर्किंग बघायचं याचं. वर्किंग मध्ये काय होतं की सुरुवातीला रिएक्शन टँक जो आहे रिएक्शन टँक मध्ये तिघांचे मिक्सिंग होते. 3 जे इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये यूज करतोय, हा जो रिएक्शन टँक आहे याच्यात काय होतं वरती मिक्सिंग होते. हार्ड वॉटर, त्याच्यानंतर केमिकल आणि स्टीम या तिघांचे काय होते मिक्सिंग होते. मिक्सिंग झाल्यानंतर सेम आपल्याला प्रिन्सिपल प्रमाणे जायचं आहे की हार्ड वॉटर प्लस स्टीम प्लस याच्यामध्ये काय ऍड होतात की केमिकल इन द सेन्स लाईम अँड सोडा आपण असं म्हणतो त्याला. या तिघांची मिक्सिंग होते. तिघांची मिक्सिंग होती पहिल्या स्टेप मध्ये. दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं पाण्यामध्ये जे सोल्युबल इम्प्युरिटीज होतात, सोल्युबल आयन त्या काय होतात इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट होऊन जातात. ओके, सोल्युबल जे होतात ती इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट होतात. इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे काय तयार होतं पीपीटी तयार झाली. या पीपीटीला काय केलं जातं फिल्टर केलं जातं. फिल्टर करून त्याला काय केलं सेपरेट केलं जातं. त्याच्यानंतर तेच तुम्ही जे आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये दिले तोच पार्ट आपल्याला काय करायचं वर्किंग मध्ये टाकायचा आहे. मग इनसोल्युबल मध्ये कन्वर्ट केलं, फिल्टर केलं, आपल्याला काय भेटतं सॉफ्ट वॉटर भेटतं. जास्त प्युरेस्ट फॉर्म पाहिजे असेल तर आपण त्याला काय करतो फाईन सँड फिल्टर मध्ये पाठवत असतो. ओके, या प्रकारे या रिएक्शनचं वर्किंग चालत असतं. आपल्याला या मेथड मधून साधारण 25 ppm पर्यंत वॉटर आपल्याला भेटतं. आपण जे आयएनएसची मेथड पाहिली होती त्यात आपल्याला 0 ते 2 ppm पर्यंत वॉटर भेटतं. 0 ते 2 ppm पर्यंत आपल्याला वॉटर भेटतं. तसंच या मेथड मध्ये हॉट सोडा लाईन मधून आपल्याला 25 ppm पर्यंत वॉटर आपल्याला भेटत असतं. आता हे झालं वर्किंग. आपल्याला बघायचं फंक्शन. या मेथड मध्ये फंक्शन कसं चालतं किंवा रिएक्शन कशा होतात. 1-2 रिएक्शन बघायचे आहेत आपल्याला. रिएक्शन जे कठीण नाही, खूप सोप्या रिएक्शन दिलेलं आहे की याच्यामध्ये टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह केली जाते.
आता आपण बघितलं की जो लाईम आहे तो टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतोय आणि जो सोडा आहे तो आपण कशासाठी यूज करतोय तर तो परमनंट हार्डनेससाठी आपण यूज करतो आहे. मग टेम्पररी हार्डनेस म्हणजे काय? Ca इन ब्रॅकेट H CO3 ब्रॅकेट 2 बरोबर. ज्याच्या पुढे SiO3 ब्रॅकेट 2 असतो तो काय असतो बायकार्बोनेट म्हणजे टेम्पररी हार्डनेस. ज्या वेळेस हा लाईम सोबत रिएक्ट होतो, लाईम म्हणजे काय Ca इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 ही काय रिएक्शन होणार आहे इथं CaCO3 CaCO3 प्लस H2O. ओके हा तयार होतो आहे CaCO3 प्लस H2O तयार होईल इथं. ओके त्याच्यानंतर समजा जर दुसरा Mg ब्रॅकेट SiO3 ब्रॅकेट 2 असलं राहिला असतं. ओके याला बॅलन्स करून घ्यायचं ट्वाइस CaCO3 ट्वाइस H2O. बघा रिएक्शन बॅलन्स कशा करायचे हे भरपूर विद्यार्थ्यांना जमत नाही. आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ तयार करणार आहोत डिटेल मध्ये. ठीक आहे त्याच्यानंतर समजा Mg राहिला असता तरी पण रिएक्शन सेम झाली असती. याच्यामध्ये MgCO3 झाला असता CaCO3 झाला असता. ओके किंवा Mg ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 रिएक्शन थोडी वेगळी झाली असते किंवा या प्रकारे आपण रिएक्शन याच्यावर देऊ शकतो. ओके त्यानंतर हे झालं टेम्पररी हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठीची मेथड आहे. ओके याच्या जागेवर समजा Mg इन ब्रॅकेट H CO3 ब्रॅकेट 2 राहिला असता बरोबर. आणि हा जर समजा लाईन सोबत रिएक्ट झाला असता Ca इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 सोबत जर समजा हा रिएक्ट झाला असता काय रिएक्शन फॉर्मेशन झाली असती. हा पार्ट बघणे महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काय तयार झालं असतं हा जो Mg आहे हा पूर्णपणे OH सोबत रिएक्ट झाला असता. इथे CaCO3 तयार झाला असता एक काय तयार झाला असता एक CaCO3 प्लस Mg इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 हा तयार झाला असता आणि त्याच्याबरोबर काय तयार झालं असतं आणखी H2O तयार झाला असता. परत ट्वाइस H2O याच्यासोबत काय झालं असतं तयार झालं असतं. ओके या प्रकारे रिएक्शन होईल. ही रिएक्शन वेगळी झाली ही रिएक्शन थोडी वेगळी झालेली. यावर पण आपण डिटेल व्हिडिओ तयार करणार आहोत. रिएक्शन कशा होतात एरो आपण रिएक्शनचा जो मेकॅनिझम एरो दाखवतो तो पुढे दाखवतो या सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहोत. ठीक आहे ही एकच रिएक्शन तुम्ही सध्या तर लक्षात ठेवा. या प्रकारे एक रिएक्शन होते. त्याच्यानंतर इट न्यूट्रलाइज द ऍसिड फ्री ऍसिड प्रेझेंट इन द वॉटर. टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर न्यूट्रलाइज फ्री ऍसिड ऍसिडिक ग्रुप आपण कशाने देतो ऍसिडिक ग्रुप आपण H+ ने शो करतो. जनरली ऍसिडिक ग्रुप कशाने शो करतो H+ ने शो करतो आपण. मग समजा H+ असेल तो जर लाईन सोबत रिएक्ट झाला CaOH ब्रॅकेट 2 सोबत तर काय फॉर्मेशन होणार आहे इथं तर काय होईल OH ब्रॅकेट 2 आणि H2 आहे बरोबर. इथे काय होईल Ca हा वेगळा होणार आणि Ca++ प्लस H सोबत काय तयार होणार आहे ट्वाइस H2. समजा ही रिएक्शन पण इथं काय होऊ शकते तयार होऊ शकते. ही पण आपल्याला एक रिएक्शन देता येते. समजा गॅसेस असतील गॅसेस सुद्धा लाईन काय करतो रिमूव्ह करू शकतो. प्रेसिपिटेट आता समजा CO2 गॅस प्रेझेंट राहिला असता आणि त्याच्यासोबत जर Ca इन ब्रॅकेट OH ब्रॅकेट 2 जर रिएक्ट झाला असता काय तयार झालं असतं इथं CaCO3 प्लस H2O. ओके आपण इथं तयार होऊ शकतो. म्हणजे काय लाईम हा गॅस पण रिमूव्ह करू शकतो फ्री ऍसिड पण रिमूव्ह करू शकतो आणि तिसरं तो टेम्पररी हार्डनेस पण रिमूव्ह करू शकतो. याचा पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्या म्हणजे ह्या रिएक्शन कशा झाल्या ते तुम्हाला कळणार आहे. हे तुम्हाला फंक्शन मध्ये लिहायचंय की हॉट सोडा लाईन मेथडचे फंक्शन काय. तर हे सगळे फंक्शन झाले ते कशाचे लाईनचे. हे झाले लाईनचे फंक्शन टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करणे न्यूट्रलाइज करणे फ्री ऍसिडला आणि त्यानंतर आहे की गॅसेस रिमूव्ह करणे. गॅसेस सुद्धा हा काय करतो रिमूव्ह करतो. ओके कळलं सर रिएक्शन काय एवढं त्याच्यामध्ये टफ नाहीये. Ca हा आपण टेम्परेचर फॅक्टर असतो हे माहिती असेल तुम्हाला आणि यासोबत याची ट्वाइस CaCO3 अशी रिएक्शन होईल. मग एकदा CaCO3 तयार झाला म्हणजे याची काय झाली पीपीडी तयार झाली याला फिल्टर करून बाहेर काढून टाकलं. Ca++ याची पीपीडी तयार होईल याला आपण बाहेर काढून टाकू. त्याच्यानंतर CaCO3 ची पीपीडी तयार होईल याला आपण काय करणार आहे सेपरेट आउट करून टाकणार आहोत. म्हणजे काय त्याच्या आपण प्रिन्सिपल नुसार गेलो आहोत तिथं परत. त्याच्यानंतर सोडाचं फंक्शन काय आहे की परमनंट हार्डनेस रिमूव्ह करणे. सोडा परमनंट हार्डनेस रिमूव्ह करणे. परमनंट हार्डनेस काय असतात MgCa2 MgSO4 त्याच्यानंतर CaCl2 आणि CaSO4. तुम्हाला आधी सांगितलं होतं ज्यांच्या पुढे क्लोराईड किंवा सल्फेट ग्रुप असतात ते काय असतात परमनंट हार्डनेसचे फॅक्टर असतात. सोडाचा फॉर्म्युला काय Na2CO3. काय रिएक्शन होईल काय रिएक्शन होऊ शकते MgCO3 प्लस ट्वाइस NaCl. MgCO3 ची पीपीडी तयार झाली त्याला आपण सेपरेट आउट करू शकतो. MgSO4 प्लस Na2CO3 काय करायला इथं पुन्हा MgCO3 प्लस ट्वाइस किंवा Na2SO4 काय करायला इथं MgCO3
याची पीपीटी प्लस Na2SO4 या प्रकारे रिएक्शन होईल इथं. इथे काय आपण Na2CO3 सेम रिएक्शन होईल इथं पण काय होईल इथं CaCO3 याची पीपीटी तयार होईल. याला आपण सेपरेट आउट करू शकतो. प्लस काय तयार होईल इथं ट्वाइस NaCl. ओके CaSO4 प्लस Na2CO3 बरोबर. तर इथे पण काय रिएक्शन होईल Na2SO4 वेगळा होईल प्लस CaCO3 याची पीपीटी तयार होईल प्लस Na2SO4 या प्रकारे ह्या रिएक्शन होणार. हे कशाचं फंक्शन हे झालं सोड्याचं फंक्शन. आपल्याला माहिती आहे क्लोराईड आणि सल्फेट जे असतात ते काय असतात परमनंट इम्प्युरिटीज असतात. त्यांना सोडा या प्रकारे रिमूव्ह करू शकतो. पीपीटी तयार होईल सोल्युबल होते इनसोल्युबल झाले इनसोल्युबल मधून आपण काय केलं त्यांना सेपरेट आउट केलेलं आहे. या रिएक्शनचा एक पटकन एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. जर तुम्हाला याचे डायरेक्ट टाइप नोट्स पाहिजे असतील तर मला तिथे कमेंट बॉक्स मध्ये नोट्स म्हणून एंटर करा तुमचा मेल किंवा फोन नंबर टाका जेणेकरून मला त्याच्यावर व्हॉट्सअप नंबर टाका जेणेकरून मी तुम्हाला नोट्स पाठवू शकतो. ओके थँक्यू.